काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। मुंबईसह राज्यभरामध्ये ढोल ताशा पथकाच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत। पारंपरिक वेशात महिला विद्यार्थी शोभायात्रेमध्ये सहभागी। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये गुढीपाडव्याला ब्रह्मध्वज बदलण्याची परंपरा। विधिवत पूजा करत ब्रह्मध्वजाची उभारणी। साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा उत्साह। साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान। साई मंदिराच्या कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी। जळगावच्या सराफ बाजारामध्ये पहिल्यांदाच गुढीपाडव्याला सोनं आणि चांदीचे विक्रमी भाव। सोन्याचे भाव 74,000 प्रति तोळा तर चांदीचा भाव 84,000 प्रति किलो हजारावर। ग्राहकांची सोनं खरेदीसाठी मात्र गर्दी। पुढील 3 दिवस राज्यामध्ये हलक्या सरींचा अंदाज। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळणार। अमरावतीमधील चांदूर बाजारामध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस। गहू, संत्र, कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तर पुढील 3 दिवस राज्यामध्ये हलक्या सरींचा अंदाज। अकोल्यामधील पातूर गावामध्ये भर उन्हामध्ये पावसासह गारपीट। अवकाळी पावसामुळे फळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या गंगाखेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। नाशिकमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव सुरू। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांचा निर्णय। उमराणा, सटाणा, नामपूर, वणी, बोलठाण इथे बाजार समिती व्यतिरिक्त खाजगी पद्धतीने खरेदी विक्री।